जय श्रीराम. आत्म्याचा प्रवास, कर्म, वेदना आणि स्वामींचा अद्भुत मार्ग. रात्र खूप शांत होती, पण त्या शांततेतही एक माणूस आतून तुटत होता. त्याचं नाव होतं विराज. बाहेरून पाहिलं तर सगळं होतं त्याच्याकडे, घर, पैसा, लोकांचा मान, पण आतून तो रोज मरत होता. प्रत्येक रात्री तो छताकडे बघत स्वतःलाच विचारायचा, मी इतकं धावलो पण शांतता कुठे हरवली. एका दिवशी त्याच्या आईने शांतपणे विचारलं, बाळा, तू शेवटचं कधी मनापासून हसलास? हा प्रश्न ऐकून विराज गप्प झाला, कारण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. तो लहानपणी खूप भक्त होता, स्वामींच्या नामात रमणारा, पण मोठा होताना त्याने भक्ती मागे टाकली आणि दुनियेच्या गर्दीत स्वतःलाच हरवून बसला. एका रात्री खूप मोठा प्रसंग घडला. व्यवसायात नुकसान, मित्रांनी साथ सोडली आणि ज्याच्यासाठी तो जगत होता त्यांनीच त्याला दोष दिला. त्या रात्री तो पूर्णपणे कोसळला. पावसात भिजत तो रस्त्यावर चालत होता. डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न, देवा, माझ्या सोबतच असं का? तेवढ्यात त्याच्या नजरेस एक छोटंसं मंदिर पडलं. आत एक वृद्ध साधू बसले होते, डोळे मिटून शांतपणे नाम घेत. जय श्रीराम, जय श्रीराम. विराज आत गेला. साधूने डोळे उघडले आणि फक्त एवढंच म्हणाले, खूप थकलास ना? हे शब्द ऐकताच विराज रडू लागला, कारण अनेक वर्षांनी कुणीतरी त्याच्या मनाचा आवाज ऐकला होता. तो म्हणाला, मी सगळं कमावलं बाबा, पण मन हरवलं. साधू शांत हसले, कारण तू जग जिंकलंस पण स्वतःला हरवलंस. मग त्यांनी एक दिवा पेटवला आणि म्हणाले, हा दिवा बघ. तो स्वतः जळतो म्हणून दुसऱ्यांना प्रकाश देतो, पण आजचा माणूस काय करतो माहिती आहे? दुसऱ्यासाठी चमकताना स्वतःलाच जाळून टाकतो. विराज स्तब्ध झाला. साधूंनी पुढे विचारलं, तुला माहिती आहे दुःख काय येतं? विराज म्हणाला, नसीब खराब असेल म्हणून. साधू हसले, नाही बाळा, दुःख शिक्षा नसतं. दुःख म्हणजे आत्म्याला जाग करण्याचा देवाचा मार्ग असतो. जेव्हा माणूस स्वतःला विसरतो तेव्हा जीवन त्याला थांबवतं. त्या रात्री साधूंनी त्याला एक गोष्ट सांगितली. एक राजा होता, त्याच्याकडे सर्व सुख होतं, पण मन बेचैन होतं. तो हिमालयात गेला, एका ऋषींना भेटला. राजा म्हणाला, मला शांती हवी आहे. ऋषीने त्याला पाण्याने भरलेलं भांडं दिलं आणि म्हणाले, हे घेऊन पूर्ण गाव फिरून ये, पण एक थेंबही खाली पडता कामा नाही. राजा पूर्ण लक्ष देऊन फिरून आला. ऋषींनी विचारलं, गावात काय पाहिलंस? राजा म्हणाला, काहीच नाही, माझं लक्ष फक्त भांड्यावर होतं. तेव्हा ऋषी म्हणाले, ज्या दिवशी तुझं लक्ष जगावरून आत्म्याकडे जाईल त्या दिवशी शांती सापडेल. ही गोष्ट ऐकून विराजच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला समजलं तो जगाला दाखवण्यात इतका व्यस्त झाला होता की आत्म्याचा आवाज ऐकायलाच विसरला. दिवस बदलू लागले. तो रोज सकाळी मंदिरात जाऊ लागला, नाम घ्यायला लागला, आईसोबत वेळ घालू लागला, गरिबांना मदत करू लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो स्वतःसोबत राहायला शिकला. एक दिवस त्याने साधूंना विचारलं, बाबा, कर्माचं ओझं इतकं जड का वाटतं? साधू म्हणाले, कारण माणूस प्रत्येक गोष्ट मी म्हणून उचलतो. माझं दुःख, माझी हार, माझं आयुष्य. पण ज्या दिवशी तो म्हणेल, हे सर्व तुझं आहे स्वामी,
मी फक्त निमित्त आहे. त्या दिवशी ओझं हलकं होईल. विराज शांतपणे ऐकत होता. साधूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही. भक्ती म्हणजे रागातही शांत राहणं, द्वेषातही प्रेम देणं आणि अंधारातही विश्वास ठेवणं. त्या दिवसानंतर विराजचं आयुष्य पूर्ण बदललं. समस्या अजूनही होत्या, पण आता तो तुटत नव्हता, कारण त्याला आधार मिळाला होता स्वामींच्या नामाचा. आज अनेक वर्षांनी तोच विराज एका मंदिरात बसलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य असतं. लोक त्याला विचारतात, तुम्हाला ही शांती कशी मिळाली? तो फक्त एवढंच म्हणतो, जेव्हा मी जगाकडून अपेक्षा सोडल्या आणि स्वामीवर विश्वास ठेवला, तेव्हा आयुष्य बदललं. शेवटचा संदेश. कधीकधी जीवन आपल्याला तोडत नाही, तर जागं करत असतं. दुःख हे शेवट नसतं, ते आत्म्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात असते. म्हणून जेव्हा मन खूप थकेल, तेव्हा थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त एवढंच म्हणा, स्वामी माझा हात सोडू नका. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय